हरी पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान रामचंद्र महाराज कपिवर महारुद्र हनुमान की जय छत्रपती शिवाजी महाराज शांती ब्रह्म एकनाथ महाराज गुरुवर्य ब्रह्मनिष ज्ञानोबा माऊली उमरजकर महाराज की जय हरि हरि श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः सद्गुरु रामचंद्राय नमः देखो नि भरत प्रेमाशी नमन करोनी वेगेशी सांगावया राम कथेशी प्रेम कपिशी अनिवार पूर्णमदं पूर्णमिदा पूर्णता पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते मनोबुद्धि अहंकार चित्तानि नाहु न च श्रोत्र जिह्वावि न च घ्राणनेत्रौ न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूपं शिवोहं शिवोहं चिदानन्दरूपं शिवोहं शिवोहं उपस्थित रामायण प्रिय रामभक्त मंडळी, मौजे तळणी बऱ्याच दिवसापासून चालत असलेला हा नेम शक्तिप्रसंगातील 6व्या अध्यायाला सुरुवात झालेली आहे आणि 5 वाजायला लागलेत. धावत्या वेगात असणार आपल्याला सेवा करायचे. तर नंदीरामामध्ये अति प्रेमाने भरताना विनंती केली, हनुमंता प्रभू रामचंद्राचं चरित्र मला सांगितल्याशिवाय पुढे जायचं नाही. हा अट्ठास हा भाव भरताचा पाहून हनुमंताला अगदी त्या ठिकाणी असणारा उत्साह निर्माण झाला आणि रामकथेविषयी प्रेम निर्माण झालं आणि प्रेमाने अगदी हनुमंत प्रभू रामचंद्राचं अगदी चरित्र सांगायला सुरुवात करते. हा महानिश्चय मने श्वे रामानुभवने जगी राम रूप देखणे भरत उल्लंघन केवी घडे. हनुमंताने दोन्ही हात जोडले आणि भरताला सांगितलं, भरतजी तुमच्या शब्दाच्या पुढे मी जाणार नाहीये. राम अनुभवणे आणि राम पाहणे हा माझा छंद आहे. बंधू धाकटा रामाचा तो आम्हा रामसाच्या केवी उलंगू याची वाचा लावीन. कथेचा अन्वय भरता ऐके सावधान चित्रकुटी रघुनंदन देखुनी तुम्हाशी समाधान पुढारे गमन मांडिले. प्रभू रामचंद्र जसे माझे सद्गुरु त्या नायन भरतजी तुम्ही आहात. चित्रकुटावर तुमची आणि रामाची भेट झाले आणि पुढे अगदी असणारा अरण्यकांड प्रभू रामचंद्र अरण्यात निघाले. घेऊन अगस्तीची भेटी सांगून ऋषी जग जेटी उठा उठी उदला विरादेवनी आडवा सीता उचलून निघे तेजवर आम्ही करून बाण लाव. महाभाव मला जटायुषी सखे पडले येऊन पंचवटीशी राहिले अष्ट मनोरम रचने रावण राखण ठेविले जटायुषी. काय काय झालं ऐकलं का? अगस्ती ऋषीच्या आश्रमाला भेट दिली, विराट नावाच्या राक्षसाला मारलो, पंचवटीला आश्रम निर्माण केला जिथं जटायुने अगदी असणार प्रेमानं सेवा धारण केली. करिता वन विहाराशी सौमित्र मारले शंभराशी शूर्पनाका माता होय त्याशी लक्ष्मणाची छळ आली. सौमित्र केले विंदान सेवक छेदिले नाकार खरदूषणा केली. श्री राम लक्ष्मण महाराज 14 सहस्त्र रक्षकांना त्रिशेलाने करू श्रीराम लक्ष्मण आपण दारुण करू आले एकलेने आपण रामारले न लागता क्षण मुक्त करून जनस्थान द्विजादान दिधले. यापुढे अगदी असणार ही गोष्ट सहज जनस्थानामध्ये वास्तव्य करीत असताना शंभुक नावाचा दैत्य लक्ष्मणाच्या हाताने मारला गेला. ज्याची आई शूर्पणखा अगदी छळणार्थ लक्ष्मणासोबत मी मालक लग्न करीन तुमची अशी म्हणाली. रामाने अगदी त्या ठिकाणी हे कपटी राक्षसीने असं म्हणल्यानंतर लक्ष्मणजीने अगदी तिचं नाक कान कापलं. शी अगदी असणार शूर्पणखा जनस्थानावर तिसरा खर दूषण यांच्याकडे आश्रयाला गेली आणि सांगितली, अयोध्येचा राम ज्याने माझी ही अवस्था केली रे असं म्हणल्याबरोबर प्रभू रामचंद्राने त्रिशिरा खर दूषण आणि 14,000 राक्षस एकट्याने युद्ध करून मारलो आणि हीच जनस्थान मुक्त केलं. आणि परत या जनस्थानावर त्रिकाल संध्या सुरू झाल्या. अधर्माचा संहार करून धर्म प्रस्थापित केला.
इथपर्यंत अगदी त्या ठिकाणी असणार. ऐकण्याचे माझ तळमळी लंकानाशी तहारनाशी उद्देश छळणार्थ कौरवाला मृगवेष्टीतला मारचा अशी देखता सीतावला तोच्या मागे कांचुळीशी श्रीराम त्याशी मारू गेला. मायेचा मृग निघे बाहेर राम काढून नेला दुरी जटाई चरू गेला. वनांतरी सीता सुंदर एक लक्षण ठेवला. लक्ष्मण ऐकून माया मृग वचन त्याचे करून या छळण दिला. दौडून सीते रावण येऊन कपडे करे हरील जानक सुंदर जटाई धावला झडके त्याशी मार रावण रामाला धावून तो जटाई सुद्धा पूर्ण करून त्याचे उदर पुढे आपण चला हातपायाने मोदळा कबंद गिळावयाला रामे निजबाने छेदिला पाठ वेगळा पंपातिरी महावीर आम्ही भेटलो वान स्वामी मिल्ला रामचंद्र भाग्य थोर आमुचे भाग्य भाग्य आमचं थोर. हनुमंतराय सांगतात ज्या जनस्थानाहून ही अगदी नाक कान कापलेली नक्की लंकेकडे धावत गेली. दादा रावणाला आवाज दिला. राम तो अयोध्येचा आणि ते राजा जनकाची सीता असं म्हणल्याबरोबर रावणाच्या पोटात खळ 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 केलं. मामाला आवाज दिला. मारीच मामा धावत आले. हरण झाले. रावण अगदी असणारा 14 चौकड्याचा राजा अंगाला राख लावून गोसाई झाला. भिक्षान्न देई माते आवाज दिला. पर्णकुटी सीतामाई अगदी असणारा बाहेर आल्या. सहज सीतेला उचलला आणि धावायला लागला. अगदी असणार आडवा जटायूला जटायूचा संहार केला. पुढे कबंधाचा अगदी उद्धार रामाने केला. आणि मग पंपासुरावर आम्ही वीर वानर भेटलो असं हनुमंत वाली सुग्रीवावर भारी दारा झिरून झडकरे आम्हा घालोने बाहेर राजे करी किसी शरण आलो. रामाशी रामे कुडाविले आम्हाशी मारून या वाली सुग्रीवाजी स्थापले. वाली सुत युवराजा करून सीता सुंदरिकाच्या झडकरी पडला होता. सांगत मध्ये दिले सीता शुल्ले आणि ते मग निघाले. लवला कपिसेने चल पाय दोईबाई रोगराजा भीमशेषी रावणाशी न मानितो त्याच्या वचनाशी लाता हाणतल्या त्याशी तो आला. रामापाशन वानरसैन अपरिमित हाती पर्वत झेलत सागरी घालिता तो धेळा शेतू बांधला. करून या लंकाला वानर पुरुष दुग लावण्या वस्तू सहयोग अनेक जण राक्षसांना भूसाल मरता कृपा उजली भगवंत एकाची अपराध लोक समजता किंवा श्रीराम दीनदयाळ श्रीराम 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 कृपा कोळ परंपरा श्रीराम राम कृपेचा कोळा राम जीविता जीवाला राम कृपा कोळा लोका सकळा कोणी रामे जगाची उत्पत्ती रामे जगाची स्थिती रामे जगाची विश्रांती सचिन मुश्रानी प्राप्त केवी मारू म्हणून मांडला शिटाचर पाठविला अंग दिवरू अति चतुर बोलका. वाचिकाने किती श्लोक वाचले असतील तुमच्या काही ध्यानात आहे का? आता माझ्या ध्यानात राहावं लागेल की नाही? तुम्ही कसंही सांगा म्हणसाल. तुम्ही ऐका सांगतो. पंपसरावर आमची भेट झाली. अगदी असणारं प्रभू रामचंद्राने ते कुणाला मारलं? वालीला मारलं. राज्य सुग्रीवाला दिलं. आणि मग युवराज अंगद केला. अंगद आणि अगदी असणार आम्ही नळ नीळ जामवंत हनुमंतांनी सांगितलं आम्ही सीता सिद्धीला गेलो. सीता शुद्धी आणली आणि सीता रावणाच्या ताब्यात अशोकनादे हे सगळ्याला जेथे सांगितलं. 18 पद्म वानर 72 कोटी रीस आणि 56 कोटी अगदी असणारे गोलगुल्ले एवढे अगदी मंडळी घेऊन आम्ही लंकेवर स्वारी करायला निघालो. समुद्र तीरावर आल्याबरोबर समुद्राहून पलीकडे जायचं कसा असा विचार झाला. समुद्रावर सेतू बांधला आणि सेतू रात्री पूर्ण झाला. रात्री वानर अगदी लंकेवर आक्रमण केले आणि रात्रीशा युद्ध वानरांनी सुरू केलं. लंका जळायला सुरुवात केली. लंकेतले निष्पाप लोक अगदी असणार ओरडू लागले, रडू लागले, धावू लागले. देवाला दया आली आणि देवाने सांगितलं एका रावणाने अन्याय केला. लंकेतल्या सर्व लोकांनी अन्याय केला नाही. विनाकारण लंकेतले लोक मारता कामा नये. मग अगदी असणार साम दाम दंड भेद आधी अगदी असणार केल्यानंतर रावण तर ऐकला तर ठीक आहे. त्याने म्हणले ऐकते का नाही की त्याही आधी अगदी असणार रावणाचा भाऊ धाकटा बिभीषण यांनी सांगितलं प्रभू रामचंद्राचं सैन्य आलेलं आहे, राम आलेला आहे, रामाची सीता परत कर. दोघा भावाचं जमलं नाही. रावणाने बिभीषणाला लाथा घातल्या. बिभीषण अगदी रामाला शरण आला. अंगद शिष्टाईला गेला. शिष्टाई मध्ये रावण ऐकला नाही. मग युद्धाला आव्हान केलं आणि युद्ध सुरू झालं. तेने शुकीला बहुतरीती तेन मानेची लंकापती मग मांडिली युद्ध ख्याती केली शांती राक्षसा. रणभूमीवर अगदी युद्धाची ख्याती झाली. असंख्य राक्षस अगदी असणाऱ्या वानरांनी मिळून
रणभूमीवर मारले. युद्ध झाले घोरांदर मंत्री पाजली महोदर इंद्रजित आदि महावीर कुमरे कुमर मारिले. युद्धामध्ये इंद्रजितासारखा बलाढ्य मुलगा प्रभू रामचंद्रांनी मारला. कुंभकर्णासारखा महावीर अगदी असणारा लक्ष्मणानं मारला. प्रधान मारले, पोरं मारले, नातू मारले. असंख्य राक्षसाची घोर अंधर युद्ध करून महाभाऊ कुंभकर्णा उभा चिरला दोन्ही बाण आधी नाक कान कापून शिर कमळ जाण छेदिले. सगळ्यात अवाढव्य, सगळ्यात आगडबमच्या तगडबम शरीर कुंभकर्णाचं. हा गुणानं अगदी याचा प्राण गेला नाही. हात तोडावं लागले, पाय तोडावं लागले, नाक कान छेडावं लागलं, तरी याचा अगदी दंड गडबडा लोळून जे तेव्हा नर जे चेंगरून मारू लागलो. अशा पद्धतीनं अखेर कुंभकर्ण मारल्या गेला. बाहुबळ गेलो, मुलगा गेला, प्रधान गेला, मंत्री गेला, रावण अगदी नेस्तनाभूत झाला. बंधू पुत्रांचे दुःख भारी दाही मुखी शंक करी रावणा दुर्दशा थोरी सुरासुरी धाकत्याचा. माहित आहे ज्या इंद्रजिताच्या बळावर रावणाने अगदी 33 कोटी देवबंदी शाळेत घातले, पुणे हे अगदी असणार असुरांचा धाक नव्हता, अगदी चाल नव्हती रावणाच्या पुढे उभं राहायची. ज्याचा देवाधिकाला धाक होता त्याचा अगदी असणारा मुलगा मारला गेला, बाहू मारला गेला. मग आज दुर्दशा प्राप्त झाली रावणाला. कशामुळं? परस्त्रीचा अभिलाष. एवढंच की काय केलं होतं? प्रभू रामचंद्राची सीता उचलून नेली. एवढीच गोष्ट अगदी त्या ठिकाणी. दुःखे आरमळा भोवता दुर्बळ रवून माझे काय नचले मत दातखात कर्कळ आदट वीर कुंभकर्ण रामे मारिला विंधून बाण इंद्रजित महावीर दार सौमित्रे जाण निवटीला. केवळ एका स्त्रीच्या हव्यासानं 14 चौकड्याचं राज्य गमवायची वेळ आली. एवढा मोठा परिवार धुळीला मिळाला. एवढी वाईट गोष्ट आहे बरं का परस्त्रीकडे वाईट नजर टाकणं. एका सीतेच्या हव्यासापोटी नेस्तनाभूत व्हावं लागलं. अख्खं कुटुंब अगदी बरबाद झालं. एवढी अगदी दुर्दशा रावणाला. प्रधान मारिले आघवे सेने सेनानी गेले जीवे एकले म्या काय करावे रणी नागवे रघुनाथ. प्रधान मारले, पुत्र मारले. एकही अगदी असणारा सैन्यामध्ये नेतृत्व करणारा वीर शिल्लक राहिला नाही. एकटा मी शिल्लक राहिलो. काय करू, कसं करू, असं अगदी रावण चिंतित झाला. दात करकरा खात डोळे गरगरा भवंडित रागे दोन्ही हात चुरीत शक्ती अद्भुत उचलली. केला गर 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 लाल बुंद डोळे फिरवले, दात कर 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 काढले आणि हाताच्या मुठ्ठी वळल्या. एक एक ब्रह्मास्त्र माझ्याकडे आणखी शिल्लक आहे. शरणांगत मारू आपण त्या कर्ण सांगतील हे प्राण लक्ष्मण अभिभीषण शक्तिदान हनितली. शेवटच्या क्षणापर्यंत अगदी कपट सोडलं नाही रावणानं. ब्रह्मशक्ती हाती घेतली, चतुरंग दरबार सिद्ध केला आणि युद्धाला निघाला. युद्धाला रथात बसून निघाल्यावर विचार केला, या ब्रह्मशक्तीनं माझ्याच घरचा माझाच भाऊ जो रामाचा शरणांगत आहे त्या शरणांगताला मारू.
असा मनामध्ये विचार कर. वेगी लक्ष्मणाला पाठीशी रंगातला घातला शेताशे ठेवला गाडा दादला सोमंत खिळ्या आती निगुती परतता नाही मागुती आयशे विचारून चित्ती आली काकुळती सोमित्रा. रणभूमीवर येताच युद्धाला सुरुवात झाली आणि ब्रह्मशक्तीचं प्रयोजन केलं. विभीषणाच्या दिशेने अगदी असणारा ब्रह्मशक्ती टाकली. तेवढ्यात अगदी असणारा कडकडाट करत येत असलेली ब्रह्मशक्ती लक्ष्मणाने पाहिली आणि विभीषणाला पाठीशी घातलं. हातामध्ये खड्ग घेऊन लक्ष्मण वीर रणभूमीमध्ये. माझा खेळ अभिमनुष्य न माझी अंगून मागे सरता रावण दंड संपूर्ण मज करील. शतदश शक्ती अगदी असणार छेदून बाजूला पडली. माग जावं तर वीर आहे, पुढे उभं राहावं आडे. ब्रह्मशक्तीला अगदी त्या ठिकाणी चैन पडेन असं झालं. म्हणून तुझ मी आले शरण तू शरणांगत शरण निपेक्षावे मज लागून कन्या पूर्ण मी तुझी. 14 वर्ष निराहार राहून ज्याने अगदी असणार अखंड सेवा केली तो ब्रह्मचारी वीर लक्ष्मण ब्रह्मशक्तीच्या समोर अगदी असणारा ठाण मांडून उभा आहे. ज्या अभिमंत्रून टाकलेला रावण ज्याने लाल बुंद डोळे केलेले ब्रह्मशक्ती अगदी असणार लक्ष्मणाला काकुलती येऊ लागली. जसं की अगदी ते असणार आपलं सुखदुःख मुलीनं बापा पुढे समर्पित करावं आणि बापाला दया यावी. कुणाला दया येते जगामध्ये? जोपर्यंत माहेरात बाप आणि माय आहे तोपर्यंत मुलीचं माहेर आहे. लक्ष्मणा अगदी त्या ठिकाणी मी तुझ्या मुलीसारखी आहे. कन्या होणी शरण झाली तिने अत्यंत कृपाली सौमित्र शरणांगता माऊली अंगीकारिली ब्रह्मशक्ती. बसलेल्या मंडळीला माझे हात जोडून विनंती आहे. लक्ष्मणाला ब्रह्मशक्ती येऊन आदळली, हृदयात शिरली. असे जे काही अगदी ओव्या ऐकल्या त्याच्यामध्ये या ओवी सांगितले ब्रह्मशक्तीची दया लक्ष्मणाला आली आणि ब्रह्मशक्ती आपल्या हृदयात घ्यावी, आपल्या हृदयात समावावी असं लक्ष्मणानं निश्चय केला. कोणतं खरंय तुम्ही ठरवा. चला. कन्या झाली उपहात जनकतिसी अंगीकारित सौमित्र अत्यंत कृपा भरीत थारा देत निज हृदयी. लक्ष्मणानं आपल्या हृदयात ब्रह्मशक्तीला थारा द्यायचं ठरवलं. जे की अगदी त्या ठिकाणी असणार मुलगी अगदी रूपाला येते, बापाला जिची चिंता लागते आणि बाप अगदी असणार ज्या मुलीचे अखंड हृदयामध्ये चिंतन करून अगदी वर पाहू इच्छितो तत्वत अगदी त्या ठिकाणी ब्रह्मशक्ती आपल्या लेखी प्रमाणे समजलेली. जरी उपेक्षुयेशी तरी जगी होईना उपहाशी ब्रह्मावरद ये शक्तीशी ब्राह्मणामाशी निज पूज्य. लक्ष्मणाने 14 वर्ष ब्रह्मचार्य व्रताची अगदी त्या ठिकाणी कंकण बांधलेलं होतं. या पृथ्वी तलावर ब्रह्मशक्तीला अगदी असणारा मी थारा देऊ नये तर कोण देईल? मी सूर्यवंशाचा अगदी असणार राजकुमार आहे. केवळ या पृथ्वी तलावर अगदी त्या ठिकाणी ब्रह्मशक्तीचा अवमान होऊ देणार नाही. का? कारण ब्राह्मण निज पूज्य ह्या ओवीच्या अगदी त्या ठिकाणी उत्तरार्धामध्ये सांगितले. त्यांनी हनुमंत अगदी असणाऱ्या भरताला सांगतात कारण जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्टविती परोपकारे असा अगदी लक्ष्मणाने निश्चय केला. देहाची पर्वा केली नाही. द्विजनुपेक्षिता पूर्णाब्ज बैशल माथा वदिले जरी शरणांगता तरी अनार्थ माझारी पडिजे. युद्धभूमीवर युद्ध करीत असताना क्षत्रियाला विचार करायला वेळ नसतो. तळातर प्राण इकडे पाहो
शरणंगत विभीषण आहे. पुढे पाहावं, ब्रह्मशक्ती शरण आलेली आहे. कसं सांभाळावं दोघालाही. केवळ आपण एकच विचार आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भाव जीवे जाता शरणांगत प्राण सांडितील रघुनाथ सुग्रीवादी कपी समस्त प्राण निशित सांडितील. जर का शरणांगत विभीषण मारल्या गेलो अनर्थ होणार आहे. शरणांगत अगदी असणारा विभीषणाच्या प्राणाला धोका झाला तर असणार केवळ अगदी असणार रामही प्राण त्याग करणार आहेत. वन्यभार अगदी त्या ठिकाणी राजा सुग्रीव ही अगदी अनर्थामध्ये पडते. मग माझे जिने काय व्रथा भूमीशी भार होय चुकवावया सकल पाय जीवे पाहे विनटला. बस अगदी असणार जीव आणि प्राण एक करून अगदी असणार रणभूमीवर क्षत्रियाला लढावं लागतं. आणि त्यातही मागच्याच आणि पुढच्याच हित बघावं लागतंय. जे आपल्या पाठीमागे शरणांगत आहेत, तयार व्हा. जे पाठीमागे शरणांगत आहेत त्याचंही हित करावं लागतं. आणि पुढे ही अगदी त्या ठिकाणी अधर्माचा नाश करून धर्म स्थापनेसाठी रामराज्याची गुढी उभवायचे. मग या देहाची पर्वा न केलं तरी चालेल असं लक्ष्मणाने निश्चय केला. आणि मग ब्रह्मशक्तीला हृदयावर झेलण्यासाठी ज्यांनी दोन्ही हात वरी करून हृदय विस्तीर्ण करून ब्रह्मशक्तीला हृदय जेथे जागा देण्याचं ठरवलं. इथपर्यंत आलेली सेवा, करून घेतलेली सेवा आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेने झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण.